So what is breeding? Breeding is actually it is an important aspect in animal husbandry, and in this topic we are going to discuss about what do you mean by breed, what is the purpose of breeding, what are the different types of breeding, and there are certain techniques, that is artificial insemination and multiple ovulation embryo transfer. So here the question comes, what do you mean by breed? So basically, breed is a group of animals which are related by descent and similar in most of the characters. For example, configuration of the individual, size of the individual, general appearance of the individual, those belongs to the same breed. याचा अर्थ काय की असे ॲनिमल्सचा समूह, अशा प्राण्यांचा समूह की जे प्राणी त्यांचं जे जनरल अपीअरन्स सेम आहेत, दे आर रिलेटेड इन डिसेंट. डिसेंटचा अर्थ त्यांचे पूर्वज कॉमन असतील, त्यांचे पूर्वज जे असतील म्हणजे एकाच ह्याच्यापासून एक ॲन्सेस्टर स्टॉकपासून ते जनरेट झाले असतील, त्यांना आपण म्हणतो डिसेंट, रिलेटेड बाय डिसेंट. अँड द साईज ऑफ द ॲनिमल्स, कन्फिगरेशन ऑफ द ॲनिमल्स शुड बी सेम. त्या ॲनिमल्सचं कन्फिगरेशन, त्यांची साईज, जनरल अपीअरन्स हे सगळं सेम पाहिजे, तेव्हा आपण म्हणतो दोज ॲनिमल्स बिलॉंग टू द सेम ब्रीड. नाव व्हॉट इज द पर्पज ऑफ ब्रीडिंग? ब्रीडिंगचा पर्पज काय? ब्रीडिंगचे पर्पज आहे टू इन्क्रीज द यील्ड ऑफ द ब्रीड, टू इन्क्रीज द प्रॉडक्ट ऑब्टेन फ्रॉम द ब्रीड. त्या ब्रीडपासून जे प्रॉडक्ट्स मिळतील ते प्रॉडक्ट्स इन्क्रीज मिळतील, त्याची क्वालिटी, क्वांटिटी. इफ यू कन्सिडर रिगार्डिंग द काऊज अँड बफेलोज, काऊज आणि बफेलोजच्या बाबतीत जर आपण बघितलं, सो the main intention behind breeding is to increase the quality and quantity of the milk. Second thing, if you consider about the poultry birds, there are two different varieties. One is the broiler and second one is the layers. Layers means who lays the eggs. That means the purpose behind breeding in layer is to increase the number of eggs per year, and the intention behind the breeding in case of broilers is to improve the quality of the meat and quantity of the meat. So actually for this purpose one can go for breeding. Now the types of the breeding. What are the different types of breeding? There are two different types. One is the inbreeding and second one is the outbreeding. Inbreeding means what? Inbreeding means it involves the breeding of animals which belongs to the same breed for 4 to 6 generations. एकाच ब्रीडमधल्या इंडिव्हिज्युअल्सचं मेटिंग केलं जातं 4 ते 6 जनरेशन्स पर्यंत. दॅट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस इनब्रीडिंग? इनब्रीडिंगचा ॲडव्हान्टेज काय आहे? इनब्रीडिंग इज ॲक्च्युअली इम्पॉर्टंट टू इन्क्रीज द होमोझायगोसिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल or to get a pure line individual. Second thing, to remove the recessive genes and to accumulate the important genes. जे इम्पॉर्टंट जीन्स आहेत त्यांचं अक्युमुलेशन होणं, जे रेसेसिव्ह जीन आहे ते एलिमिनेट होणं. सो दिस इज द पर्पज. सो ॲज देर इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस इनब्रीडिंग, देर इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज काय आहे? डिसॲडव्हान्टेज इज दॅट देर इज लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी अँड लॉस ऑफ फर्टिलिटी. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी त्याची लॉस होती, फर्टिलिटी त्याची लॉस होती. सो दिस इज द ड्रॉबॅक. सो दॅट वी कॉल्ड इट ॲज अ इनब्रीडिंग डिप्रेशन. दॅट ॲक्च्युअली कॉल्ड ॲज इनब्रीडिंग डिप्रेशन. ज्याचा अर्थ अनेक कालावधीपर्यंत, अनेक जनरेशनपर्यंत सेम ब्रीडमध्ये जर कंटिन्युअसली मेटिंग केलं तर त्याच्यापासून जे इंडिव्हिज्युअल्स पुढे भविष्यात मिळतील दोज आर इनफर्टाईल, किंवा ज्याला आपण म्हणतो स्टराईल, ऑर देर विल बी लेस प्रोडक्टिव्हिटी. सो दॅट इज कॉल्ड इनब्रीडिंग डिप्रेशन. सो दिस इज रिगार्डिंग द इनब्रीडिंग. द सेकंड थिंग इज द आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग मीन्स व्हॉट? आउटब्रीडिंग मीन्स द ब्रीडिंग ऑफ 2 इंडिव्हिज्युअल्स. याच्यामध्ये 2 ॲनिमल्सचं ब्रीडिंग करतात विथ इन बिटवीन अनरिलेटेड ॲनिमल्स. ज्याच्यामध्ये ब्रीडिंग आपण करतो की अनरिलेटेड ॲनिमल्समध्ये. दॅट मीन्स 2 ॲनिमल्स विच आर अनरिलेटेड, बाय डुईंग हायब्रिडायझेशन बिटवीन देम इट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. अँड बेसिकली द ॲनिमल्स मे बी ऑफ सेम ब्रीड. याच्यामध्ये ॲनिमल्स जे असतात ते सेम ब्रीडचे असू शकतात, बट हॅव्हिंग नो एनी कॉमन ॲन्सेस्ट्री फॉर पास्ट 4 to 6 जनरेशन्स. म्हणजे त्याच्यामध्ये आउटब्रीडिंगमध्ये आपण अशा 2 इंडिव्हिज्युअल्सचं ब्रीडिंग करतो की जे अनरिलेटेड आहेत. ते ॲनिमल्स सेम ब्रीडमधले सुद्धा असू शकतात. दे मे बी बिलॉंग टू सेम ब्रीड, बट देअर
देअर शुड नॉट बी कॉमन अँसेस्ट्री फॉर पास्ट 4 to 6 जनरेशन. मागच्या 4 ते 6 जनरेशन पर्यंत त्यांची कॉमन अँसेस्ट्री असता कामा नये. सो दॅट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. त्याला आपण आउटब्रीडिंग म्हणतो. आता ह्याच्यामध्ये एक टर्म आहे आउट क्रॉसिंग अँड क्रॉस ब्रीडिंग. आउट क्रॉसिंगचा अर्थ काय? इट इन्व्हॉल्व्स द ब्रीडिंग बिटवीन टू ॲनिमल्स ऑफ डिफरंट स्पेसीज. दोन वेगवेगळे स्पेसीज आहेत आणि त्यांच्यामध्ये ब्रीडिंग झालं तर त्याला आपण म्हणतो आउट क्रॉसिंग. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज interspecific hybridization, and this interspecific hybridization or outcrossing, it helps to overcome the inbreeding depression. जे इनब्रीडिंग डिप्रेशन क्रिएट होतं तर त्या इनब्रीडिंग डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी दिस आउट क्रॉसिंग इज कॅरीड आउट. सो दिस इज रिगार्डिंग द आउट क्रॉसिंग. पुढचा जो पॉइंट आहे दॅट इज क्रॉस ब्रीडिंग. व्हॉट डू यू मीन बाय क्रॉस ब्रीडिंग? क्रॉस ब्रीडिंग मीन्स द ब्रीडिंग of one superior male of one breed and superior female of another breed. म्हणजे दोन वेगवेगळे ब्रीड्स आहेत. याच्यामध्ये superior male of one breed is crossed with superior female of another breed and we can get the cross breed. And by cross breeding we can get the characters of both parents. दोन्ही पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये बघायला मिळतात. And basically there is one example called Hisar Dale. Hisar Dale एक अशी व्हरायटी आहे which have been developed from Bikaneri ewes and Merino rams. Bikaneri ewes, it is the variety or it is the breed of sheep which belongs to Bikaner, and Merino rams is the another variety or it is the another breed which belongs to the Punjab. So by hybridization between these two, the new variety has been developed that is called as Hisar Dale. So Hisar Dale is the new breed which has been developed by crossbreeding. Next one is the interspecific hybridization. What do you mean by interspecific hybridization? Interspecific hybridization means the breeding between two individuals which are of different species but related species. Species वेगळे आहेत but related आहेत. Then it is called interspecific hybridization. And here also we can get both the characters from both the parents into that individual. But here is one example is given, that is mule. Mule is the hybrid which has been developed by crossing between donkey and horse. But drawback is that mule is sterile. That is, it is non-fertile. So this is the drawback of that. This is called interspecific hybridization. Interspecific hybridization मध्ये दोन इंडिव्हिज्युअलचं ब्रीडिंग केले जातात जे डिफरंट स्पेसीज आहेत बट रिलेटेड स्पेसीज आहेत. स्पेसीज डिफरंट आहेत बट रिलेटेड वन. So that is called interspecific hybridization. Now there is one technique called as artificial insemination which has been done for breeding purpose. So artificial insemination is the technique of transferring the semen from superior male into the genital tract of the female. एका सुपेरियर जो मेल आहे त्याचं सीमेन कलेक्ट केलं जातं. इट हॅज बीन फ्रोझन in liquid nitrogen or it has been immediately transferred into the genital tract of the female other breed. म्हणजे एका ब्रीड मधलं तुम्ही सीमेन कलेक्ट केलं आणि दुसऱ्या ब्रीडच्या फिमेल जेनेटल ट्रॅक मध्ये तुम्ही रिलीज केलं. सो दॅट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. अँड ॲडव्हान्टेज ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज that it has overcome the mating problem, normal mating problem overcome and transportation. So to overcome these two problems, this artificial insemination technique was used. So this is artificial insemination. Next point is that is MOET. MOET means what? Multiple ovulation embryo transfer. So what do you mean by multiple ovulation embryo transfer? Here, suppose we want there is one breed which is high yielding, which is high milk yielding. एक काऊ आहे किंवा बफेलो आहे की जी हाय यील्डिंग मिल्क देते. अँड वी वॉन्ट सच ब्रीड फॉर गेटिंग मोर मिल्क. सो इन दिस MOET, that female cow or buffalo is administered, काऊ किंवा बफेलो जे आहे, it has been administered with FSH like hormone. FSH means follicular stimulating like hormone. And because of this follicular stimulating hormone, there will be super ovulation. That means near about there is near about 6 to 8 eggs per ovulation we can get. म्हणजे साधारण 6 ते 8 eggs release होतात. Actually in normal condition there will be only
one ovum will be released. But here, because of injection of follicular like stimulating hormone, near about 6 to 8 eggs are released, and then that female is mated with an elite bull or artificially inseminated, and there will be fertilization, and near about 8 to 32 celled blastocyst stage will be there. Then that blastocyst stage is removed non-surgically from that mother, and then it is transferred to the surrogative mother. म्हणजे याच्यामध्ये ज्या फिमेलला जे काऊ असेल किंवा बफेलो असेल ज्याला फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन लाईक FSH लाईक हॉर्मोन रिलीज केलेला आहे, त्याच्यामुळे त्या फिमेलमध्ये साधारणपणे 6 ते 8 एग्स ॲट अ टाइम मॅच्युअर झालेले आहेत, आणि त्या फिमेलचं जेव्हा इलाइट बुल बरोबर मेटिंग केलं जातं और आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं, तेव्हा ते 6 ते 8 एग्स असतात ते फर्टिलाइज होतील, त्यांचं झायगोट ब्लास्टुला स्टेज वगैरे डेव्हलप होईल, आणि ते साधारण 8 ते 32 सेलचं ब्लास्टुला स्टेज आहे, दॅट हॅज बीन रिमूव्ड नॉन सर्जिकली अँड देन इट इज ट्रान्सफर टू द सरोगेटिव्ह मदर. सरोगेटिव्ह मदरमध्ये ट्रान्सफर केलं जातं. सो दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज MOET, अँड दॅट वुमन, दॅट फिमेल cow or buffalo that has been used in next month for second cycle. तसंच त्याच काऊला परत नेक्स्ट मंथमध्ये परत इंजेक्शन दिलं तर परत 6 ते 8 एग्स मिळवतात, परत इलाइट बुल बरोबर त्याच्या ठिकाणी मेटिंग केलं जातं किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं, आणि 8 ते 32 सेलचं जे ब्लास्टोसिस्ट आहे, दॅट ब्लास्टोसिस्ट इज ट्रान्सफर्ड अँड अगेन इट इज ट्रान्सफर्ड टू द सरोगेटिव्ह मदर. सो दिस इज ॲक्च्युली टेक्निक ऑफ MOET, दॅट इज मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. आता या ठिकाणी सरोगेटिव्ह मदर म्हणजे भाडुत्री आहे, मराठीमध्ये त्याला आपण भाडुत्री आहे, म्हणजे एक अशी फिमेल जिचं युट्रस इज मेड रेडी फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ द एम्ब्रियो, अशी जी फिमेल जी तयार केलेली असते दॅट इज कॉल्ड सरोगेटिव्ह मदर. सो इन दिस टेक्निक वी कॅन डू दिस थिंग, अँड ॲक्च्युली बाय युझिंग दिस टेक्निक रॅबिट, शीप, देन buffaloes and cows or cattle, these has been we have used this for this technique, and this technique is very useful to increase the quality of the meat yielding high bull or high milk yielding cows and buffaloes, and by this method we can develop or we can increase the herd size in minimum period of time. So that is the advantage of multiple ovulation embryo transfer. That's all. Thank you.